चेंबूर विधानसभा प्रमुख संजय राठौड़ ने सांसद राहुल शेवाले के मार्गदर्शन में शूटिंग वॉलीबॉल स्पर्धा का आयोजन किया गया, जिसमें इस शूटिंग वॉलीबॉल स्पर्धा में महाराष्ट्र के अलग अलग जगहों से युवाओं ने भाग लिया, जिसमें इस अवसर पर शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे, शिवसेना नेता दीपक माहेश्वरी, अणुशक्ति नगर विधानसभा प्रमुख सचिन यादव व अन्य शिवसैनिक व कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। आपको बता दें, शूटिंग वॉलीबॉल स्पर्धा में विजेता टीम को सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया, जिसमें इस अवसर पर आयोजक संजय राठौड़ ने सभी लोगों का आभार व्यक्त किया। सर्वप्रथम मैं वंदनीय भारत साहब को वंदन करते हुए और हमारे माननीय एकनाथ शिंदे साहब को वंदन करता हूँ और राहुल शेवाले साहब का सम्मान करते हुए जो ये कार्यक्रम आयोजित किया है हमारे संजय राठौड़ जी ने, जिसके आयोजक माहौल स्पोर्ट्स क्लब है, लेकिन सारा श्रेय और मेहनत हमारे संजय राठौड़ जी की है, जो हमारे चेंबूर विधानसभा के अध्यक्ष भी हैं। और एक अच्छी स्पर्धा तैयार की है इसमें कि शूटिंग वॉलीबॉल, मैंने भी पहली बार देखा है इस मैच को, लेकिन एक मनोरंजन का कार्यक्रम है और लोग बड़े उत्सुक दिखते हैं इसको खेलने में। एक अच्छा कार्यक्रम आज प्रस्तुत किया है। आज शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आलेले सर्व टीमचं सर्वप्रथम मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो व त्यांना अभिनंदन करतो, कारण की आज माहुल गावात सर्व जे या असे स्पोर्टचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आज चांगला खेळ बघायला मिळेल। आणि ह्या कार्यक्रमाचे ह्या स्पर्धेचे प्रायोजक संजयजी राठोड आणि आयोजक माहुल स्पोर्ट्स क्लब यांना खरोखर मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या कामाची मी कौतुक करतो, कारण ह्या माहुल स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अनेक जनसेवाचं काम, लोकहिताचं काम ते करत असतात। आणि खास करून संजयजी राठोड या चेंबूर विधानसभामध्ये एक प्रमुख पदाचा कसा कारभार सांभाळायचा तो त्यांच्याकडून शिकावा, कारण ते अनेक लोकांना जे सोयीस्कर असतं ते काम ते करत असतात। आता ही स्पर्धा लावली ते त्या लोकांचा आपले जनतेचं फिटनेस कसं राहावं ह्याकडे पण त्यांचं बारीक लक्ष असतो। आणि ही जी ऊर्जा आम्हा सर्व शिवसैनिकांना जी मिळते ते आमचे सर्वांचे मनातले खासदार राहुल रमेश शेवाळे साहेब आणि वहिनी साहेब, महिला संपर्क प्रमुख कामिनी शेवाळे यांच्या माध्यमातून आम्हाला ही ऊर्जा मिळते। आणि हे जनसेवेचं काम आणि लोकहिताचं काम या आमच्या शिवसैनिकांकडून आमच्या हातातून घडत असतं। त्यामुळे मी खरोखर ज्या शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे जे प्रायोजक संजयजी राठोड व माहुल स्पोर्ट्स क्लबचं मी खरोखर अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। परत तुमच्या माध्यमातून आलेले सर्व स्पर्धकांचे मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बऱ्याच दिवसापासून एक चांगली स्पर्धा घ्यायची अशी मनात होती। क्रिकेट तर आपण नेहमीच ठेवतो, क्रिकेट स्पर्धा मी मागच्या 3 वर्ष सलग ठेवले होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक असं मी ठेवायचो आणि यावेळेला थोडंसं काहीतरी वेगळं करूया म्हणून शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा ही माझ्या लक्षात आली कल्पना, आणि ती स्पर्धा आपण इथे आयोजन करूया असं मला वाटलं। आणि त्या अनुषंगाने आज ती स्पर्धा आपण इथे माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब व आमच्या लाडक्या वहिनी कामिनी वहिनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे संपूर्ण टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे। आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून हे संघ आलेले आहेत। आम्ही या सर्व संघाचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना चांगल्यात चांगला खेळ इथे बघायला मिळेल अशा अपेक्षा ठेवतो। आज या ठिकाणी माहुल गावामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आमचे मित्र चेंबूर विधानसभा प्रमुख श्री संजयजी राठोड आणि त्याचप्रमाणे माहुल स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने व्हॉलीबॉलच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आणि त्याचप्रमाणे खेळाडूंना एक संधी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या वतीने। आणि खूप रंगतदार सामने या ठिकाणी होत आहेत। खरं तर ही स्पर्धा संध्याकाळी 7पर्यंत फायनलला आली पाहिजे होती, परंतु जे स्पर्धक जे खेळाडू यामध्ये भाग घेतलेले आहेत ते राज्यस्तरीय स्पर्धेचे खेळाडू असल्यामुळे संघ हे सगळेच खेळाडू चांगले आहेत आणि म्हणून एक सामना रंगत चाललेला आहे आणि एक चांगली सुवर्ण संधी या माहुल गावाच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी लाभली। त्याबद्दल मी आयोजक संजयजी राठोड त्याचप्रमाणे माहुल क्लब यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि वारंवार अशा प्रकारचे खेळ ह्या भागामध्ये व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। ऐसा है पांडे जी कि वॉलीबॉल की स्पर्धा है, संजय राठौड़ जी ने जो आयोजन की बहुत सुंदर है और काफ़ी टीम बाहर से आई है यहाँ पे खेलने के लिए। टोटल 16 टीम है और मैच बड़ा रंगीन और बड़े जोश से खेला जा रहा है। एक मैच को मोर देन 1.5 घंटा लग रहा है
तो मतलब लोग बिल्कुल एक स्पोर्ट्समैनशिप के तरफ से मैच चालू है। और मेरे ख्याल से वॉलीबॉल का मैच हमारे यहाँ कहीं ज़्यादा होता नहीं है, हमारे जब देखा जाता है क्रिकेट का मैच ही होता है। तो ये स्पर्धा बड़ी मनोरंजन रही है आज, क्योंकि एक नया खेल खेलने में मिला यहाँ पे लोगों को। और मेरे ख्याल संजय जी ने एक अच्छा काम किया है और मैं उसके लिए उन्हें शुभेच्छा देता हूँ और ऐसा मैच और करे सो दॅट यंगस्टर्स जुड़ के इसमें भाग ले सके। बऱ्याच दिवसापासून मनामध्ये चाललं होतं की एक चांगली स्पर्धा माहुल गावामध्ये चेंबूर विधानसभेच्या वतीने आयोजित करावी आणि निवडणुकीपासून हे मनामध्ये विचार होता, पण निवडणुकीनंतर आचारसंहिता लागल्यामुळे काय कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही आणि मग आता बऱ्याच दिवसांनी सुचलं की एक चांगली टुर्नामेंट आपण घेऊया। क्रिकेट टुर्नामेंट हे सगळेच घेतात। मी स्वतः 3 वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक क्रिकेटचे हे भव्य दिव्य असे 3 वर्ष घेतले आणि नंतर मध्ये कोविडमुळे त्याचं गॅप झालं आहे आणि आता पुन्हा एक स्पर्धेला सुरुवात करूया की जेणेकरून आपली जी परंपरा आहे कार्यक्रम घ्यायची त्याची सुरुवात आज ह्या क्षणापासून आपण करतोय। चेंबूर विधानसभेमध्ये जे काही इथे स्पर्धक आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि सकाळी 8 वाजल्यापासून इथे आहेत आणि तेवढीच गर्दी या स्पर्धेला जी सकाळी 8ला होती त्याच्यापेक्षा आता दुप्पट गर्दी इथे रात्री इथे आहे आणि अजून 3 सामने व्हायचे बाकी आहेत आणि खूप रंगतदार अशी ही टुर्नामेंट होते। जशी वेळ निघत गेली तशी या कार्यक्रमाची रंगत वाढत चाललेली आहे आणि सगळे राज्यस्तरीय खेळलेले खेळाडू आहेत, त्याच्यामुळे दोन्ही संघ खूप टफ कॉम्पिटिशन म्हणावं लागेल या स्पर्धेमध्ये। संजय राठोडजींनी यावेळेला जरा वेगळा उपक्रम घेतला आपल्या हाती, म्हणजे प्रत्येकजण क्रिकेट सामने आणि बाकीचे फुटबॉल असे सामने आयोजित करतात। यावेळेला संजय राठोडजींनी आमच्या व्हॉलीबॉलची स्पर्धे आयोजित केलेली आहे आणि एक वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचबरोबर लोकांसाठी त्यांनी म्हणजे जेवढे स्पर्धक आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवणाची आणि याचीसुद्धा सोय केलेली आहे। म्हणजे स्पर्धक थकला की बसून तिथे आपल्या जेवणाचा आगरी कोळी जेवणाचा आस्वाद पण घेत आहे आणि हा सामना आता सकाळपासून यांचा चालू झालेला आहे। 9 वाजता हे लोक म्हणजे सामन्याचं सुरुवात केली होती आणि आता अजूनपर्यंत सेमीफायनल आणि फायनल बाकी आहे। म्हणजे आता 8 वाजायला आले तर म्हणजे अजून मला वाटतं की हे 3-4 तास लागेल। डे सामन्यावर हा नाईट सामना झाला आहे आणि लोक इथे कमी व्हायचं नाव घेत नाही आहेत। म्हणजे आज स्पर्धकांचा पण इथे पाठिंबा दिसत आहे आणि लोकांचाही इथे चांगला प्रतिसाद दिसत आहे। संजय राठोड साहेबांनी ही जी व्हॉलीबॉल टुर्नामेंट अरेंज केलेली आहे ती खूप छान केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।